नमस्कार मित्रांनो, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला माझा गाव दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर चला बघूया आपण माझा गाव सडे. तर मित्रांनो, हे आहे माझं घर. ही आजूबाजूची घरं, इकडे आपली वासरं जरा बाहेर काढलेले आहेत. तेव्हा तिकडं हे आहे आमचं गाव सडे बौद्धवाडी. तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बघू शकता कसं आजूबाजूला हिरवगार. इकडे आमचे आजोबा, बघू शकता मित्रांनो. हे आमचा मित्र बंटी मर्चंडे यांचं घर. सध्या बांधकाम चालू आहे. इकडं आजूबाजूची घरं. आणि हा रस्ता डायरेक्ट कुंबळे दपोलीला बाहेर पडतो. हे आमर किराणा स्टोर आणि सडेगावचं रेशनिंग दुकान. इकडून आतमध्ये वाडीमध्ये जायला रस्ता आहे. आणि हा असतो स्टॉप. इथे आमचं बाळपण गेलंय. इथे बसून आम्ही खूप मजा मस्ती केली. इकडं पुढे गावठाण तुम्हाला दाखवतो. आपण आतमध्ये जाणार नाही, फक्त बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. घरं दिसत आहेत ते गावठाण आहे. इकडं भात शेती आहे. आजूबाजूनी साड्या बांधलेल्या आहेत, कारण डुकरांचा त्रास इकडे खूप असतो. रस्त्याची बघा काय अवस्था आहे. रस्त्यावर भरपूर सारे असे खड्डे पडलेत. येणारी जाणाऱ्यांनी सावकाश गाडी चालवा, आपला जीव धोक्यात घालू नका.
तर बघू शकता मित्रांनो, हे आहे सडे गावठण. इकडं पण अर्धी घरे आहेत. तिकडं पुढे मानेवाडी, पौरवाडी, जाधववाडी अशा 3 वाड्या आहेत. ते भरपूर लांब आहेत, त्यामुळे आपण तिथं नाही जाऊ शकत. इथूनच आपण मागे फिरणार आहोत. अगदी सुंदर वातावरण आहे आमच्या गावात. पुढे जिल्हा परिषद शाळा सडे नंबर 1 आहे. पुढे जाऊन बघूया आपण. रस्ता आमचा ग्रामदेवतेचं मंदिर श्री काळकाई माता प्रसन्न यांचं देऊळ, इथून रस्ता आहे जायला. असं आमचं गाव आहे. आणि ही दिसते ती आमची जिल्हा परिषद शाळा शारदा विद्या मंदिर सडे नंबर 1. इथे बरीचशी पोरं शिकून आता मोठमोठ्या उद्योगधंद्यावर रुजू आहेत. इकडे ग्रामपंचायत आमची, ही पाठीमागे अंगणवाडी आहे. आणि आमच्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर. इकडं पुढे मानेवाडी आहे. गावठण आणि मानेवाडी 1 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून पौरवाडी अर्धा, तिथून पुढं जाधववाडी अर्धा, असं बरंचसं अंतर आहे. त्यामुळे आपण फक्त मानेवाडीच्या स्टॉपपर्यंत जाऊया आणि परत पाठी फिरूया. ही आजूबाजूची शेती, जे कोणी आता करत नाहीत, डुकरांचा त्रास होतो म्हणून सगळी शेती पुसाड गेली आहे. इकडे आमच्या भिंगारडे काकांचा वाडा आहे. या वर्षी पण वाटतं त्यांनी शेती केलेली नाही. जे कोणी आपल्या सडे गावामधून व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा रस्त्याची अवस्था, रस्ते खड्डे पडलेत. इकडं रावणी, या भागाला रावणी बोलतात. नाही बोलता बोलता आपण मानेवाडीपर्यंत आलेलो आहोत. त्याच्या पुढे जरा जाऊन एक
छोटासा लांबूनच व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण मानेवाडीच्या स्टॉपपर्यंत आलेलो आहोत आणि इथून आतमध्ये मानेवाडीला जायला रस्ता आहे. पूर्वी दळण दळायला आम्ही मानेवाडीमध्ये जायचो. अख्ख्या गावची दळणं तिथं असायची. इकडं पुढे पवारवाडी आणि जाधववाडी आहे. तर आता पुढं आपण जाऊन मी तुम्हाला फक्त लांबनच दाखवतो, कारण आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. इकडे एनरॉनची टॉवर, आणि हा इथं असा टर्न आहे, थोडा घातक आहे कारण पुढून येणारी गाडी पटकन आपल्याला समजत नाही. इथे एक 2-3 ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर इथे येताना गाडी सावकाश चालवावी. पावसाचं वातावरण आहे, जरा बारीक बारीक पाऊस चालू आहे. जो काय मी तुटका फुटका व्हिडिओ बनवतोय त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल अशी आशा बाळगतो. आणि बघू शकता मित्रांनो, तिथे घर आहे, तिथे आमच्या पोहण्याचं प्रसिद्ध ठिकाण पायमुडा आहे. आणि ती इकडे डोंगराच्या पायथ्याशी आपलं जाधववाडी आहे. इकडे पवारवाडी आणि मानेवाडी आहे. तर पायमुळ्याच्या काही क्लिप्स असतील तर मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करतो. आणि आपल्याला जरा काम आहे घरी, त्यामुळे पुढे जाता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतो. तर मित्रांनो, जो का मी तुम्हाला थोडक्यात माझा गाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि जे कोणी सडे गावामधून आहेत त्यांनी आपल्या आठवणी कमेंटमध्ये जरूर सांगा.